काय काय मुद्दे? माझं नाव शिल्पा नायक आहे आणि इथे आपण मराठी भाषेच्या आणि मराठीला घरं नाकारतायत, मराठी लोकांवरती अन्याय जो होतोय त्या विषयावरती मुद्दे मांडण्यासाठी आणि तुमचं सहकार्य मिळालं तर हा विषय अजून आपल्या काय म्हणतात त्याला प्रखर आणि पुढे येईल. सरकारला हे सगळे जे प्रश्न आम्ही विचारतोय ते त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून आम्हाला पोहोचवायचे म्हणून आम्ही इथे आलो. काय तुमचे प्रश्न आहेत, काय मुद्दा आहे त्याविषयी सविस्तर. बेसिकली प्रश्न मंजुषा आपली म्हटली तर 7 ते 8 आपले प्रमुख मागण्या होत्या. त्या टायटल ही होती की मुंबईतनं दिवसेंदिवस आता मराठी भाषिक स्थलांतर होत आहेत, ह्याचं श्रेय कोणाला द्यायचं, सरकारला की विरोधी पक्षाला. एक साधं म्हटलं तर नॉर्मली जे सरकारमध्ये आणि विरोधकांमध्ये चढावड असते ती श्रेयवादावर नसते. एखादा पूल बांधून झाला की त्याचं 2 दिवस आधी करून टाकणार, त्याचं श्रेय लाटायला जसे तुम्ही येता. तर आमची प्रखर मागणी ही आहे की मुंबईतनं जे आता दिवसेंदिवस मराठी टक्का कमी होतोय ह्याचं श्रेय गेलं कोण आहे. त्याच्या अंतर्गत आपण पाहिलं तर मुंबईमध्ये अशा बऱ्याचशा ठिकाणी प्रकार घडत आहेत की स्पेशली दक्षिण मुंबई आणि संपूर्ण मुंबईमध्ये की मांसाहार ह्या विषयावर मराठी माणसांना घर नाकारलं होतं, विकत घ्यायचं तर थोडा भाड्याने सुद्धा दिलं जात नाही. तर हे का भाषावार तुम्ही जर का प्रांतरक्षणाशी जी जडणघडण केली त्यात कुठे कायदा नाही असा. मराठी भाषिका म्हणून तुम्ही त्यांना घर नाकारणार, ते नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना घर नाकारणार. तर हे सरकारला आणि विरोधी पक्षाला पटतंय का की सरकारने त्याची विरोधकांबरोबर संगनमत करून युती करून ह्या मराठी माणसाचा हकलायला ठरवलेलं आहे. पर दुसरी आपली प्रखरची मागणी होती की मुंबईच्या जवळपास जे आता रिडेव्हलपमेंट्स वगैरे सुरू आहेत किंवा बाकी नवीन फ्लॅट्स बनत आहेत त्यात जे डेव्हलपर आहेत त्यांना समजा त्यांनी अमुक एक एरिया त्यातला 30 ते 40% एरिया असा बांधावा की जी सामान्य मराठी माणसांना छोटी घरं परवडतील अशी, तसं 1 बेडरूम किचन किंवा 1 रूम किचन. आणि त्यासाठी कायदा करायचं म्हटलं तर मग त्यात बसून एखादी समिती गठन करून करता येईल की ज्या दिवशी त्यांची प्रोजेक्ट लॉन्च होतं त्याच्यात अमुक 2 वर्षापर्यंत 1 वर्षापर्यंत 1.5 वर्षापर्यंत मराठी माणसाला ते घर देण्याचं आणि त्या 1.5 वर्ष लॉकिंग पिरियड जर का मराठी माणसाला घर देता नाही आलं तर मग ते दुसऱ्यांना विकू शकतील. परत दक्षिण मुंबईमधल्या बाकीचे आहेत परत आणि मराठी माणसांवर जे हल्ले झालेले जातात की भाषावा आणि खानपान संस्कृती घाटकोपरा झाले, कुर्ल्याला झालेले, खेतवाडीत वगैरे प्रकार घडले. असे जर का ह्याच्या पुढे प्रकार घडले तर सरकारने येत्या अधिवेशनात त्याचा कायदाच करावा की जो मराठी माणसावर हात उचलेल ह्या व्यवस्थेवरून खानपान व्यवस्था आणि मराठी भाषिक आहे ह्याच्यावरून तर ॲट्रॉसिटी सारखा कडक कायदा बनवा जेणेकरून असं ह्याच्यापुढे कोण धजावणार नाही की एखाद्या मराठी माणसाला मुंबईतून हाकलायचे प्रकार चालले त्याला आळा घालायचा असेल तर. कोळी समाजाला जे आता इकडनं जे बोलतात हाकलून त्याचं अक्षरशः उद्ध्वस्त करायचा विषय झालेला आहे. संपूर्ण बऱ्याच ठिकाणी कोळीवाडे उद्ध्वस्त होत आहेत. तर दक्षिण मुंबई म्हटलं तर बेलासिस रोडवरनं जे कोळी बांधव आहेत त्यांना पालिकेकडनं परमिशन्स दिले जात नाहीत का, तर आजूबाजूच्या परिसरात जैन बांधव वाढले म्हणून किती तुम्ही ते त्यांचं चांगलं लागून चालल करणार. दुसरा एक मुद्दा आहे मुंबईच्या जडणघडणीत जैन समाजाचा अजिबात काही वाटा नसताना मुंबईतील असंख्य असे जे चौक आहेत, मेट्रोची स्थानक आहेत, तिकडे जैन मुनी आणि जैन तीर्थंकरांचं नाव कशा करतात. ज्या व्यक्तीने ज्यांनी मुंबई घडवली असे जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचे राजे होते, ते अर्ध्यापेक्षा अधिक मुंबई त्यांची होती. ज्यांनी रेल्वे उभारणीत मोलाचं सहकार्य केलं, स्वतःची जागा वगैरे दिलेली आहे, त्या व्यक्तीचं नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला दिलेलं आहे. निवडणुकीच्या आधी तोंडावर पानं पुसायची म्हणून दिलं की हा आम्ही यांचं नाव दिलं, मग तो त्याचा GR का नाही काढतात, पुढची कारवाई का नाही होत आहे. असे असंख्य मुद्दे आहेत. पण दक्षिण मुंबई जो शाकाहारी विभाग करून की महावीर नगर म्हणून असं नामकरण घाट जो घातला आहे हा कोणाच्या इशाऱ्यावरून चालला आहे आणि कोणाच्या इशाऱ्यावरून चालला आहे आणि त्याला सगळ्यांचं समर्थन आहे का. जसं आता आपले गौरवजी ते सांगितलं की आता नवीन नवीन विभागात जे टॉवर बनत आहेत, टॉवरमध्ये घरं घेण्यासाठी जे जैन बांधव सारखं पुढे सरसावतात त्यांना आकर्षित करायला एक त्यांचा धार्मिक मुद्दा येतो. तिकडे भव्य असं देरासर आहे, देरासर आहे, मग तिकडे बाकीची शंकरांचं मंदिर का नाही, गणपतीचं मंदिर का नाही, कृष्ण भगवानाचं मंदिर का नाही. रिडेव्हलपमेंटने जिकडे आधीची देवळं होती त्यांचं नवीन उभारण्याचं नाव नाही, भव्य देरासर तिकडे बांधून मग तुम्ही एखाद्या धार्मिक वृत्तीकडे वळत आहे का. ह्या सर्वसामान्य मागण्या घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. धन्यवाद.